आज रोजच्या स्कूलमध्ये ज्यांना ग्रॅज्युएशन डे होता त्याच निमित्ताने ज्यांना तिला नेलपेंट लावायला घेतली, तशी स्कूलमध्ये ते अजिबात चालत नाही. तर म्हटलं डान्स आहे त्याच्यामुळे मग ते नेलपेंट लावली, लेकीला लावून झाली आणि मग मीही लावायला घेतली. असं अजिबात नव्हतं की सर्वात आधी मला लेकीलाच लावायची होती, पण चला तिथं मीही लावून घेतली. पायावर लावली, हातावर लावली की जरा काहीतरी अशी शायनिंग मारत होती. तर नेलपेंट लावून घेतल्यानंतर जी काही मी काल रील्स बनवण्यासाठी जी काही साडी काढली होती तीच मग आता कपाटात ठेवली होती, कारण की कालपासून तर ती अशीच बेडवर पडली होती. मग ते घेतली, छान अशीच हँग करून घेतली आणि जवळजवळ माझं कपाट काहीतरी असं असते. तर सगळ्या साड्या, ब्लाऊज सगळं काही मी ऑर्गनायझर करून ठेवते. हे बऱ्याचशा गोष्टी मी ऑनलाईन घेतल्या आणि जे काही असतील ना ते ऑफलाईनसुद्धा घेतल्या आहे. एखाद्या वेळेस नक्की मी तुम्हाला माझ्या कपाटाचा टूर नक्की देणार आहे. चला, त्यामुळे हा ड्रेस जर मी वेअर करणार होती त्याच्यामुळे म्हटलं चला हा जर खूपच खराब झाला होता, त्यामुळे याचीसुद्धा मला प्रेस करायची होती. वॉश वगैरे करून होता, फक्त प्रेस करायची होती. त्यामुळे तो वर काढल्यानंतर दुपारच्या वेळेस मला हे पार्सल सकाळीच आलं, पण नंतर मग गेटवर येते त्याच्यामुळे मग हे आत्ता यांनी आणलं. चला म्हटलं हे ओपन करूया. मी काही स्टेनलेस स्टीलचे भांडे बोलवते, तुम्हाला तर सांगितलं होतं आधी. मी सांगितलं होतं की मी मार्केटमध्ये मला बघितले, पण मी काही घेतलं नाही कोणत्या कारणास्तव. तर चला मग ते आता मी जे आहे ना म्हणजे याच प्रोडक्टसाठी खूप वेट करत होते की कधी माझं पार्सल येईल आणि मी कधी ते ओपन करेन. खरंच क्वालिटी खूप छान आहे. आता क्वालिटी छान आहे, पण कसं काय भाजी वगैरे बनते याचा अजिबात मला अनुभव नाही आहे. आता हे कसं काय होईल हे यूज केल्यानंतरच कळेल. त्याच्यामुळे मग हे 2 प्रोडक्ट होते, 2 कढया आल्या. एक अशी हँडवाली होती आणि एक जी साधी कढई होती त्याच्यावर छान अशी प्लेट आली. असं काय त्याच्या 3चा कंबोमध्ये मिळाला आहे. तर लगेच मिळाल्यावर माझी तर अजिबात कोणती वस्तू आली असं वाटते ना कधी ते यूज करू किंवा कोणती नवीन जी वस्तू घेतली ते कधी वेअर करू. त्याच्याचमध्ये म्हटलं चला हिला स्नॅक द्यायचा होता आज स्कूलमध्ये, त्याच्यासाठीच मग मी लगेच नाही का शिरा बनवायला घेतला आणि सोबत काही चिप्स देणार होते. असं काही बघितल्यानंतर तिचा काही याचा असा डान्स चालू होता, जी काही ते प्रॅक्टिस होती ते मला करून दाखवत होती. नंतर ते केलं, फायनल तिला रेडी करून काहीतरी तिचा असा लुक झाला. ती स्कूल गेल्यानंतर मग दीड तासांनी म्हटलं झाला आम्ही जाऊया. नंतर हे वर्किंगहून आले, लगेच मी रेडी व्हायला घेतले. लगेच मॉइश्चरायझर लावलं आणि बेबी क्रीम लावली आणि बेबी क्रीम लावलं. लगेच मी पावडर लावून घेतलं. लगेच थोडंसं ब्लशेस लावले, लाईटवेट लिपस्टिक लावली आणि मराठी लुक म्हणजेच एक टिकली लावून घेतली छानशी. इथं हेअरस्टाईल केली आणि छोटे छोटे असे इयरिंग घालून घेतले. लगेच मग अशी ओढणी पिनअप केली. नंतर लगेच पोचलो आम्ही स्कूलमध्ये छान अशा प्रकारे काहीतरी स्वागत झालं पॅरेंट्स लोकांचं. छान असा डान्स एन्जॉय केलं. छोट्या मुलांनी खरंच खूप छान असे डान्स केले. आणि सगळ्यात नंतर 5-6 डान्स झाल्यानंतर जेव्हा माझ्या मुलीचा डान्स आला, तिचा डान्स इतका सुंदर होता आणि सगळं काही तिने मला गाईड केलं होतं. हां मी या सेंटरमध्ये असेल, मी समोर असेल, कारण की लास्ट इयर जे आहे ना मला अर्धा डान्स होईपर्यंत अजिबात दिसले नाही. त्यासाठी कारणही भरपूर होते. सगळ्यात महत्त्वाचं की सर्वांचे कॉस्ट्यूम एकसारखे, सगळ्यांचा मेकअप एकसारखा, त्याच्यामुळे अर्धा डान्स होईपर्यंत कुठे मला ते अजिबात कळलं नाही. इतकं लेकीने छान डान्स केला तर पार्टी तर बनते. त्यासाठी मग छान असं बाहेर आलो आणि सगळी ऑर्डर जी आहे ना तिने आज दिली होती, कारण की छान असं डान्स केलं, छान जेवण केलं. जेवणात छान अशी आईस्क्रीम खाल्ली. चला आता अशा प्रकारे काही दिवस गेला. चला तर बाय बाय.